आता सकाळी जेव्हा पावसाचा जोर जास्त होता तेव्हा अर्धा एक तासातच गुडघाभर पाणी इथे साचलेलं आहे आणि लोकांच्या घरात पाणी गेलं होतं. सिडकोनी आणि महानगरपालिकेनी तर सांगते फेल्युअर आहेत, काहीच उपाययोजना केली नाही. सिडकोनी लोकांना फक्त ओटले दिले, घरं दिली, पण त्याची उपाययोजना काहीच नाही केली. आपण सांगतो महानगरपालिका खूप याच्यात दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर, आपण खूप पुढे चाललोय. इथं सांगता काहीच नाहीये. बघा, आज आमचे हे जे रहिवासी राहतात, पालिका एकीकडे त्यांना नोटीस देते. आज त्यांच्या घरात आयुक्तांनी आणि वॉर्ड ऑफिसरांनी येऊन बघावं की घरात बिचाऱ्यांच्या अशा परिस्थितीत राहतात ना की रात्रभर झोपता येत नाही त्यांना, कारण ही जमीन अशी आहे की समुद्राची जमीन आहे. खालनं पण पाणी येतं आणि इकडनं रस्ते गटारं भरली की वरून पण पाणी येतं. अशा परिस्थितीत लोकांनी कसं राहायचं? मग घर उंचावर केलं की नोटीस पाठवतात पालिका. लोकांनी जगावं पण नाही, मरावं पण नाही, अशी गत पालिकेने आज केली आहे. लास्ट टाइम मी सर्व अधिकारी पूर्ण घेऊन आमचा सेक्टर 18चा पूर्ण एरिया, तुम्ही जर पाऊस जर जास्त झाला बघितला तर एकही त्या रस्त्याला जेवढे ऑफिसेस आहेत, दुकानं आहेत, पूर्ण नुकसान होतं सामानाचं त्यांचं. एवढं पाणी त्यांच्या गुडघ्याभर पूर्ण ऑफिसमध्ये दुकानात पाणी साचलेलं असतं त्यांच्या. मी लास्ट पर्यंत त्यांनी सांगितलं की भरती आणि ओटीच्या वेळेला हा प्रॉब्लेम होतो. मग आम्ही सर्व अधिकाऱ्यांना घेऊन मी खाडीच्या किनाऱ्यापर्यंत गेलं तर मँग्रोवचा जाल पूर्णपणे पसरलेला आहे. त्यांचं म्हणणं, जेव्हा पाणी भरती येते तेव्हा पाणी आत येतो, पण जेव्हा ओटी होते तेव्हा जायला तो पाणी रस्ताच नाहीये. पण त्याच्यावर मग आयुक्तांना मी पत्रही दिलंय की त्याच्यावर तुम्ही उपाययोजना करा. पण आतापर्यंत ही परिस्थिती झाले 4 वर्ष त्याला, पण त्या परिस्थितीत काही सुधारणा नाही. आज आहे तीच परिस्थिती आहे. इव्हन आयुक्त साहेबांना मी मागच्या वेळेला पत्र दिले की इथे 1-2 गटारं आहेत, नाला आहे, तो करणं गरजेचं आहे. पण आयुक्त साहेबांनी मागचा नाला केला आणि पुढचा नाला आहे तसाच ठेवला. ही कुठला नाही, काय नाही. त्यांनी आता थोडस फक्त सलिया घातली, गटारात बघितलं आणि आहे ती परिस्थिती बघितली आणि निघून गेले. बाकी काही करतच नाही ते. जेव्हा पाणी भरतं तेव्हा कोणी अधिकारी नसतं. पाणी जेव्हा साफ सगळं निस्तरतं तेव्हा अधिकारी त्या वेळेस बघायला येतात फक्त नुसते नावाला. आम्हाला असं पाऊस लागला तर आम्ही झोपत नाही, खरं सांगतो. खालून पाणी येतं, बाहेरून पाणी येतं. हो, पूर्ण गल्ली गुडघ्याच्या वरती पाणी असतं, म्हणजे आमच्या घरात पाणी येतं. जेवण नसतं आम्हाला, एक फूट पाणी घरात असतं. त्यामुळे मग आज 45 वर्ष मी इथं राहते, तेव्हापासून बघते आहे हा प्रकार. दरवर्षी पालिकेचे लोक काही इथे कामाला येतात, नक्की नाही येतात ना, पण तात्पुरतं बघून जातात, झालं निघून जातात. सर्व पाणी ओसरून गेलं की मग पालिकेचे लोक येतात. किती त्रास होतो हा सांगण्याचा विषय म्हणजे काय. आता आम्ही 2-2 दिवस उपाशी असतो. लहान मुलं असेल, आजारी माणूस असेल, त्याने काय करायचं, कुठे जायचं असल्या ऐन वेळेला? मग कुठे जायचं आम्ही? कसं आम्ही जेवायचं, कसं खायचं, काय करायचं आम्ही?